विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा ओम साईराम। मुख्य उद्देश म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी दर्शनाला गेलो होतो। दादा गुरूंना शिर्डीला यास आमंत्रण दिलं होतं आणि योगायोगाने त्यांचं पुण्यामध्ये नर्मदा पुराण कथा आहे त्यांच्या शिष्याची, त्या ठिकाणी भेट द्यायला ते 5 दिवसाचा महाराष्ट्र दौरा आहे। त्यातून आपण वेळ काढून त्यांना शिर्डीला बाबांच्या दर्शनाची विनंती केली, तर त्यांनी ती मान्य केली। विशेष महत्त्व म्हणजे आज कलियुगामध्ये 6 वर्ष झाली त्या महात्म्याने अन्नाचं कन्या खाल्लेलं आणि नुसतं जागेवर बसून नाही, ते पूर्ण नर्मदा परिक्रमा करतात। आपण शिर्डी क्षेत्र परिक्रमा करतो, आपला इतका आनंद होतो, तर ते 35 किलोमीटरची क्षेत्र नर्मदेची परिक्रमा करतात आणि सलग 6 वर्ष झाले पोटात अन्नाचा कन्या ते फक्त नर्मदे मातेचं पाणी पितात आणि त्यांची जगामध्ये त्यांच्या ज्या भक्त परिवार आहे ते सगळं नर्मदेचं पाणी घेऊन झाडांना घालतात। म्हणजे त्यांनी वृक्षाची सेवा केली आणि 4 महिन्याची परिक्रमा झाल्यानंतर दादा गुरु 8 महिने फक्त वृक्ष आणि झाडं लावतात फक्त। याच कलियुगात एवढा मोठा संत आपल्याकडे भेटत नाही आणि ते बाबांच्या कृपेने शिर्डीत येऊ राहिले दर्शनाला आणि आपल्याला लोक नर्मदा परिक्रमा त्यांनाच दर्शन होतं, पण बाबांच्या कृपेमुळे आपल्याला शिर्डीत ते येऊ राहिले, तर आपण त्याचं दर्शनाचं योग घ्यावं आणि त्याचा लाभ घेतलाच पाहिजे, कारण असे संत वारंवार भेटत नाही। आणि गाड्या घोड्या फिरणारे संत अनेक आहे, पण हे संत म्हणजे पायी नर्मदेची परिक्रमा आणि 6 वर्ष आज आणण्याने त्यांच्यावर अनेक रिसर्च झाले, अनेक मेडिकल त्यांचे चेकिंग झाले, पण ते कुठल्याही त्यांचे म्हणजे विज्ञान सुद्धा त्यांच्याकडे नतमस्तक झालेलं आहे। मेडिकल सायन्स सुद्धा तिथं माघार घेतली त्यांनी, काही शक्य नाही, कारण रोजचे ते 5-25 किलोमीटर पायी चालतात आणि त्यांच्या शरीरावर कुठला त्याचा इफेक्ट नाही, चेहऱ्यावरलं तेज सुद्धा कमी झालेलं नाही। साक्षात विभूती ती, अशा विभूतीचं दर्शन आपण करावं। आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ, आमचं ग्रीन इंडियन फाउंडेशन, भारत भारतीय संघटना, अनेक संघटना आपल्या स्वागतासाठी तयार आहोत। सकाळी 7 वाजता साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे। 7 ते 8 मंदिर परिसरात दर्शन करून काही पत्रकार बातम्या वगैरे कोणाला बाईट वगैरे द्यायची असली तर मंदिर परत 1 तासामध्ये 8 वाजता आपण 4 नंबर गेट ते हजारो पूर्ण वारकरी परंपरेप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात कलश घेतलेल्या महिला आणि भगवे झेंडे अशी पूर्ण आपली ती तो जो रथ मिरवणूक आहे ती 1000 कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत जाणार आहे आणि तिथे आपण कमीत कमी 5000 लोकांना बसण्याची सोय केलेली आहे आणि ही सर्व सुविधा आपल्याला साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिली। मी संस्थांचे पण खूप खूप आभार मानतो। त्यानंतर तिथं कमीत कमी 2 तास सत्संग चालणार आहे, म्हणजे प्रसादिक वाणी आणि दर्शन ह्या दोन्हीचा लाभ महाराष्ट्र भारतातील ज्या साईभक्तांना शक्य होईल त्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। 11 एप्रिलला सकाळी शनिवारी सकाळी 7 वाजता साईबाबांचं दर्शन करून मिरवणूक व तदनंतर सत्संग 1000 9 ते 11 त्या ठिकाणी सत्संग होणार आहे। तर सर्व भाविकांनी विनंती, आपण 7 वाजता साईबाबा संस्था 4 नंबर गेटला उपस्थित राहा। तिथून आपल्याला त्यांना टाळ मृदंगाच्या गजरात आणि आपल्या सर्वांच्या समेत ते परिक्रमेत चालतात, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी या ठिकाणी चालायचं। आणि महाराष्ट्रातील ज्या भक्तांनी परिक्रमा दादा गुरूंसह किंवा शेपेट परिक्रमा केली त्या सर्वांचा सत्कार दादा गुरूंच्या हस्ते आपण त्या ठिकाणी करणार आहे।